त्याला आकार येतो स्प्रिंग पोटॅटो सर. चीज वडापाव, मेयोनीज वडापाव, तंदुरी मेयोनीज वडापाव, बर्गर, छोट्या लेकरापासून सर सगळे मोठ्या माणसापर्यंत सगळे फॅमिली गिरायक, आपल्या ट्युशनचं लोकल सगळं गिरायक आपल्याला. आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये स्प्रिंग पोटॅटो हे रेडी झालेला आहे. पण मेल्यामध्ये आपल्यासारखी चव राहत नाही, त्याला काय महिनाभर करून उठून जायचं राहते. आपण इथं हमेसाठीच राहतो सर, म्हणून आपण बेस्ट मध्ये बेस्ट द्यायची कोशिश करतो आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. जसं की तुम्हाला माहितच आहे, आपण नवीन फूड सिरीज हे चालू केलेली आहे. आणि आज आपण नांदेडच्या भाग्यनगर या भागामध्ये उभे आहोत आणि सध्या काही वेळातच खूप प्रसिद्ध झालेले इंदुरकर वडेवाले यांच्याकडे तसे तर भरपूर काही आयटम मिळतात, पण आज इथलं जे स्पेशल आहे त्याचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. काय स्पेशल आहे ते भाऊकून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार दादा. नमस्कार. आज आपल्याला इंदुरकर वडेवाले स्पेशल मध्ये काय बघायला मिळणार आहे? सर स्पेशल तर सगळं आपलं सगळंच आहे, हा, पण जास्त स्पेशल म्हणतो आपलं स्प्रिंग पोटॅटो आहे सर. ओके. तर आज आपण स्प्रिंग पोटॅटो बघणार आहोत या व्हिडिओ. हो सर. चला ओके, मग चालू करू आता. सर पहिले आपले आलू घ्यावं लागते सर आपल्याला. ओके. आता हे बाजारातून जे आलू आणता हे तसे ते तसे असतात कसं? नाही सर, याला आपण घरी वॉश करून घेता एक बार. ओके. वॉश केल्यावर आपण दुकानावर आणता सर. पहिले काढी लावा लागते सर याला अशी. हा, मी आपली मशीन आहे स्प्रिंग पोटॅटोची. ओके. मशीन मध्ये सर असं आल्या वाजायला चांगलं असं रोल करायचं. रोल करून घ्यायचं. त्यानंतर असं लावून सर याचे त्याला आकार येतो स्प्रिंग पोटॅटो सर. दादा कधीपासून आहे आपला हे स्टॉल, कधीपासून लावले? दादा आपल्याला 6 महिने झाले सर. ओके. आणि कसा रिस्पॉन्स कसा आहे नांदेडचा? खूप नंबर आहे. खूप याचं एक बेटर होते सर स्प्रिंग पोटॅटोचा. ओके. ज्यात खूप काही मसाले राहतात याच्यात. त्याच्यामध्ये म्हणजे नेमकं काय काय मसाला राहील? खूप काही सिक्रेट मसाले राहतात सर याच्यात. ओके. आता हे आधीच बनवून ठेवता का पेस्ट तुम्ही? सर आम्ही पेस्ट बनवून ठेवून टाकता. ज्यामध्ये डीप केलं ना सर, त्याला चांगल्या प्रकारे डीप करून घ्यायचं. चांगलं डीप करून त्याला त्याला सोडून टाका सर. आता ही कढई आधीच गरम होती समजा, त्याच्यात ऑइल वगैरे टाकून. आता हे एक स्प्रिंग पोटॅटो तयार होण्यासाठी किती वेळ लागते अंदाज? 5 ते 6 मिनिट लागतात सर. 5 ते 6 मिनिट. इंदुरकर वडेवाले स्टॉल मध्ये नेमकं अजून काय काय मिळते आपल्यापाशी? आपल्या पुरं मेन्यू आहे सर. 4-5 प्रकारचे वडापाव मिळतात. हा, चीज वडापाव, मेयोनीज वडापाव, तंदुरी मेयोनीज वडापाव, हा. बर्गर. जवळपास बनायला किती वेळ लागते? सगळ्या आता जसं स्प्रिंग पोटॅटो बनायला 5 ते 7 मिनिटं लागतात. वडापाव रेडी राहते सर गरम कधी पण. हा. बर्गरला 2-3 मिनिटं लागतात. छोट्या लेकरापासून सर सगळे मोठ्या माणसापर्यंत सगळे फॅमिली गिरायक, आपल्या ट्युशनचं लोकल सगळं गिरायक आपल्याला. आणि आपल्यापाशी पार्सलची पण सोय आहे का? सगळं पार्सल वगैरे सगळं. हे नांदेड मध्ये फर्स्ट टाइम स्प्रिंग पोटॅटोज बनालेत. हो सर. बरोबर स्टार्टअप. याच्या आधी कधी जास्त करून ते कोणी मेल्यामध्ये continue मध्ये वगैरे नव्हतं? राहतात, पण मेल्यामध्ये आपल्यासारखी चव राहत नाही सर. ओके. उत्सव मेल्यामध्ये. हा, उत्सव मेल्यामध्ये आपल्यासारखी चव ते राहत नाही. त्याला काय महिनाभर करून उठून जायचं राहते. आपण इथं हमेसाठीच राहतो सर, म्हणून आपण चांगलं द्यायची कोशिश करतो. होईन थोडं बेस्ट मध्ये बेस्ट द्यायची कोशिश करतो आपण. तर नांदेड मध्ये जास्त करून तर खिचडी, भजे खिचडी, वडापाव हेच फेमस आहे, पण नवीन काय तर ट्राय करायचं म्हणून स्प्रिंग पोटॅटो. दुसरा आपला स्प्रिंग पोटॅटो फेमस आहे. तर मित्रांनो, या दोघा भावांच्या जिद्दीमध्ये हे 1 महिन्याचे घेत आहेत आणि अवघ्या काही वेळातच हे इतके प्रसिद्ध झालेत की इथं जे कस्टमर आहेत ते लाईन लावून त्यांच्याकडले जे वडापाव, बर्गर सोबतच हे पोटॅटो, स्प्रिंग पोटॅटोज हे खाण्यासाठी लाईन लावत आहेत. तर 5 मिनिट आपला रेडी झाला बघा स्प्रिंग पोटॅटो. आता याच्यात अजून प्रोसेस बाकी आहे का हे कम्प्लीट आहे? नाही सर, अजून खूप प्रोसेस बाकी आहे. असं पहिले प्लेट मध्ये घेऊन सर चांगल्या प्रकारे आपण जे ऑइल राहते, एक्स्ट्रा ऑइल, ते आपण टिश्यू पेपर पुसून घेता. म्हणजे जे वरचं पूर्ण ऑइल आहे ते काढून घेतो. म्हणजे वरचं पूर्ण ऑइल सगळं होईन तेवढं आपण सगळं काढून घेता ऑइल. याच्यामध्ये आपला मसाला आहे सर. ओके. आता हे जे मसाले यूज करायला तुम्ही हे मार्केटमध्ये मिळतात का आपले घरी बनवलेले मसाले? काय घरी बनवलेले, काय मार्केटमध्ये पण मिळतात. ओके.
आता मसाला मारून घेतला सर याच्यामध्ये मेवनीज राहते, 2 प्रकारची मेवनीज टाकतो आपण. सर व्हाईट मेवनीज मारून घेतली सर आपण याला. ओके. त्याच्यावर तंदुरी मेवनीज येणार सर. तंदुरी मेनू. समजा त्याला सॉस वगैरे आवडतं सॉस पण टाकून देईल, त्याला आवडत नाही त्याला विदाउट सॉस. आता हे फायनली आपलं स्प्रिंग झालं. पोटॅटो हे तयार झाले समजा. तयार झालं. आता हे एक तर बनले 5 ते 7 मिनिटात आणि याची प्राइस काय? 40 रुपये सर. फक्त 40 फक्त रुपये. 40 रुपये. ओके. तर मित्रांनो फक्त 40 रुपयाला आपल्याला हे स्प्रिंग पोटॅटो तयार झालेला आहे 5 ते 7 मिनिटांमध्ये. तर मित्रांनो फायनली आपलं स्प्रिंग पोटॅटो हे तयार झालेलं आहे फक्त 40 रुपयामध्ये आपल्या नांदेडच्या भाग्यनगर या भागामध्ये इंदुरकर वडेवाले यांच्याकडे हे मिळणार आहे. जर तुम्ही नांदेड मधले असाल तर कंपल्सरी तुम्ही एकदा याची चव घेऊन नक्की बघा, कारण की खूपच टेस्टी आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये स्प्रिंग पोटॅटो हे रेडी झालेला आहे. आणि जास्त प्राइस पण नाही याची. आणि बाहेरचे असाल तर नांदेडमध्ये तुम्ही जर ट्रॅव्हल करता, नांदेडमध्ये जरी असाल तर याची चव घ्यायला विसरू नका. आणि आता आपण याची चव घेऊन बघू की नेमकं हे कसं लागतं. खूपच अप्रतिम चव आहे. तुम्ही नांदेडमध्ये असाल तर एकदा नक्की आपले इंदुरकर वडेवाले हे जे भाऊ आहेत यांच्या स्टॉलवरील हा स्प्रिंग पोटॅटो खायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती जसं तर तुम्हाला माहितच आहे आपण फूड सिरीज ही चालू केलेली आहे लॉंग व्हिडिओची. कंटिन्यू आपले व्हिडिओ पडतच आहेत आणि आपल्या पेजला सपोर्ट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय महाराष्ट्र.